श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण उठल्या उठल्या रोज कचरा का काढतो, एवढी स्वच्छता का करतो. मी असे ऐकले आहे की जेवढी आपण स्वच्छता ठेवू तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मी येते. आपण रोज सकाळी उठतो, घराची साफसफाई करतो, कारण आपल्याला वाटते की स्वच्छता घरात लक्ष्मी येते, स्वच्छ घरात लक्ष्मी येते. पण भक्तांनो, तुम्हाला माहीत आहे का, तुमची ही स्वच्छतेची सवय कधी कधी तुमच्या घरात लक्ष्मी म्हणजे दरिद्रतेला आमंत्रण देऊ शकते. अनेकदा सवय असते की सकाळी डोळे उघडल्या उघडल्या हातात झाडू घेतला जातो. पण शास्त्र काय सांगते, स्वामी समर्थांनी स्वच्छतेचे कोणते नियम सांगितले आहेत. जर तुम्ही चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने झाडू मारत असाल तर तुम्ही नकळत तुमच्या घरातून सुख समृद्धी बाहेर काढत आहात. आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की सकाळी सकाळी उठल्या उठल्या झाडू का मारू नये. आणि झाडूशी संबंधित अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या घराचे नशीब पलटवून टाकेल. भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मात झाडूला केवळ कचरा काढण्याचे साधन मानले जात नाही, तर त्याला महालक्ष्मीचे रूप मानले जाते. शास्त्र सांगते की झाडू हा घरातील दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मीला बाहेर काढण्याचे शस्त्र आहे. जेव्हा आपण झाडूचा योग्य वापर करतो तेव्हा आपण घराची नकारात्मक ऊर्जा बाहेर काढत असतो. पण जर झाडूचा अपमान झाला तर घरात विनाकारण कटकटे, आजारपण आणि पैशाची चणचण भासते. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, स्वच्छता ही ईश्वराची भक्ती आहे, पण ही भक्ती नियमात बसली तरच तिचे फळ मिळते. अनेक घरांमध्ये झाडूला पाय लावला जातो किंवा तो उभा ठेवला जातो. हा थेट लक्ष्मीचा अपमान आहे. आता मुख्य प्रश्न, सकाळी उठल्या उठल्या झाडू का मारू नये. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी आपल्या घरात काही ऊर्जा स्थित झालेली असते. जर आपण उठल्या उठल्या आंघोळ न करता किंवा देवाचे नाव न घेता थेट झाडू मारला तर आपण घरातील ब्रह्ममुहूर्त काळात असलेली सात्विक ऊर्जा विस्कळीत करतो. सकाळी उठल्यावर पहिले काम हे देवाची प्रार्थना करणे किंवा स्वतःचे तळहात पाहून कराग्रे वसते लक्ष्मी या मंत्राचा जप करणे असावे. जर तुम्ही झाडू मारून दिवसाची सुरुवात केली तर तुमची वृत्ती दिवसभर तामसिक राहते. याचा अर्थ असा की तुमच्या मनात विनाकारण राग आणि चिडचिड निर्माण होते. घरातील लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी घराची सुरुवात मंत्रोच्चाराने आणि शांततेने झाली पाहिजे, धुळीने नाही. झाडू मारण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाचा विधी आहे जो आजकालच्या पिढीला माहीत नाही, तो म्हणजे उंबरठ्यावर पाणी शिंपडणे. उंबरठा हा घराचा संरक्षक असतो. सकाळी झाडू मारण्यापूर्वी उंबरठ्यावर थोडे पाणी शिंपडावे. असं मानलं जातं की लक्ष्मी माता घरात येण्यापूर्वी उंबरठ्यावर विसावते. जर तुम्ही कोरडा झाडू थेट उंबरठ्यावरून बाहेर फिरवला तर तुम्ही लक्ष्मीचा मार्ग अडवत आहात. एकदा अक्कलकोटमध्ये एक भक्त आला होता. त्याचे दुकान खूप चालत होते, पण अचानक ग्राहक येणे बंद झाले. स्वामींनी त्याला विचारले, तुझी पत्नी सकाळी पहिली कोणतं गोष्ट काय करते. भक्ताने सांगितले की ती उठल्या उठल्या पूर्ण अंगण झाडून काढते. स्वामींनी सांगितले, तिला सांग अंधारात झाडू मारणे बंद कर आणि पहिले उंबरठ्यावर पाणी शिंपड. भक्ताने तसे केले आणि चमत्कार झाला. काही दिवसात त्याचे दुकान पुन्हा पूर्वीसारखे चालू लागले. यापूर्वी लक्षात येते की पद्धत चुकली की नशीबही चुकते. मित्रांनो, शास्त्र काय सांगते हे आपण पाहिले, पण आता मी तुम्हाला एक स्वामी भक्ताचा अनुभव सांगणार आहे जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. ही गोष्ट आहे पुण्याच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील. सुनीता ताईंचे कुटुंब खूप सुखी होते, पण एका चांगल्या कंपनीत नोकरीला होते. मुले शाळेत जात होती, पण अचानक त्यांच्या घराला कोणाची तरी नजर लागली. पतीची नोकरी सुटली, घरात सतत आजारपण येऊ लागले आणि जे काही साठवलेले पैसे होते ते औषध पाण्यात संपू लागले.
सुनीताताई रोज स्वामींची पूजा करायच्या, पण त्यांना वाटायचे की स्वामी माझ्याकडे लक्ष का देत नाहीत. एके दिवशी त्यांच्या घरी अक्कलकोटहून आलेले एक वयस्कर साधू महाराज आले. त्यांनी सुनीताताईंना एकच प्रश्न विचारला, बाळ, तू सकाळी उठल्यावर पहिली कोणती गोष्ट काय करतेस? सुनीताताई म्हणाल्या, महाराज, मी घर स्वच्छ ठेवण्यासाठी उठल्या पहिले पूर्ण घर आणि अंगण झाडून काढते, त्यानंतरच पाणी पिते किंवा आंघोळ करते. त्या साधू महाराजांनी हसून सांगितले, अगं, तू तर उठल्या तुझ्या घरचं नशीबच झाडून बाहेर फेकून देतेस. सकाळी उठल्यावर जेव्हा वास्तू प्रसन्न असते तेव्हा तू कचरा आणि धुळीशी संपर्क साधतेस. यामुळे तुझ्या घरात लक्ष्मीचा वास निर्माण झाला आहे. त्यांनी सुनीताताईंना स्वामींचा एक नियम सांगितला, उठल्या झाडू हातात घेऊ नकोस. पहिलं स्वामींचं नाव घे, उंबरठ्यावर पाणी शिंपड आणि सूर्योदयानंतर आनंदाने साफसफाई कर. सुनीताताईंनी हा छोटासा बदल केला. त्यांनी सकाळी उठल्यावर पाहिले, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू केला आणि झाडू मारण्याची वेळ बदलली. भक्तांनो, विश्वास ठेवा, अवघ्या 21 दिवसात त्यांच्या पत्नीला नवीन नोकरीचा कॉल आला. घरातील आजारपण गायब झाले आणि घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या अनुभवावरून आपल्याला हे शिकायला मिळते की स्वामींची भक्ती महत्त्वाची आहेच, पण ती योग्य कर्माने आणि शास्त्राने केली तर त्याचे फळ मिळते. झाडू ठेवताना 7 मोठ्या चुका कधीच करू नका. भक्तांनो, नीट लक्ष देऊन ऐका. झाडूशी संबंधित या चुका तुमचे घर उद्ध्वस्त करू शकतात. 1. झाड उभा ठेवू नका. शास्त्रानुसार उभा झाडू घरामध्ये अशांतता आणि शत्रू वाढवतो. झाडू नेहमी आडवा ठेवावा. 2. लपवून ठेवा. आपली संपत्ती आपण जशी तिजोरीत लपवतो तसाच झाडू बाहेरच्या लोकांच्या नजरेस पडू नये अशा ठिकाणी ठेवावा. किंवा कपाटाखाली जागा निवडा. 3. पाय लावू नका. झाडूला पाय लागणे महापाप मानले जाते. जर चुकून पाय लागला तर त्वरित त्याला हात लावून डोळ्याला लावा आणि स्वामींची माफी मागा. 4. स्वयंपाकघरात बनण्याची ठिकाणी पवित्र असते. तिथे झाडू ठेवल्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडते. आता आरोग्य तुटलेला झाडू. अनेक जण तुटलेला झाडू वापरतात. हा दारिद्र्याचा सर्वात मोठा संकेत आहे. तो त्वरित बदलावा. 6. रात्री झाडू मारणे. सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने लक्ष्मी घर सोडून जाते. जर खूप गरज असेल तर कचरा एकदा कोपऱ्यात जमा करून ठेवावा. उंबरठ्या बाहेर टाकू नये. 7. जुना झाडू कधी बदलावा. नवीन पाहून नेहमी शनिवारी आणि गुरुवारी खरेदी करावा. जुना आणि झाडू नेहमीप्रमाणे शनिवारी घराबाहेर काढावा. आता मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडथळे दूर करतील. दर शुक्रवारी झाडूच्या हाताला जिथे आपण पकडतो एक छोटासा पांढरा रेशमी दोरा आणि लाल धागा बांधला आहे. धागा बांधताना मनातल्या मनात महालक्ष्मी नमः आणि श्री स्वामी समर्थ असा जप करावा. हा उपाय लक्ष्मीला घरात कायमस्वरूपी आमंत्रित करण्यासाठी केला जातो. तसेच आठवड्यातून एकदा झाडू मारल्यानंतर पाण्यात थोडे खडे मीठ आणि गोमूत्र टाकून फरशी पुसून काढा. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि गोमूत्र वास्तूला शुद्ध करते. लक्षात ठेवा, घर हे केवळ विटांचे नसून ते स्वामींचे घर आहे. त्यांची निगा तशीच राखा. भक्तांना स्वच्छता ही देवाची सेवा आहे, पण ती शास्त्राप्रमाणे केली तरच फळ मिळते. तुम्ही सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमच्या हातून या चुका होत असतील तर आजच त्या सुधारा आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
आपल्या मैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. कोणाचे तरी घर सावरण्यास तुमची मदत होईल. असाच सखोल आणि प्रभावी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.